Hello students, 8th standard English subject 4.4 The Unsinkable Ship. We are going to learn. Now I am going to read the passage and we will explain it in English and in Marathi also. विद्यार्थी मित्र, आठवीचा इंग्रजी विषय आपण पाहतोय. द अनसिंकेबल शिप हा पाठ, या पाठाला आपण आज सुरुवात करणार आहोत. बघूया, मी वाचतोय आणि हा पाठ सुरू करत असतानाच आपल्याला या दोन प्रश्नांची उत्तरं पण शोधायची आहेत. लक्षात ही दोन प्रश्न तुमचे असू द्यात की व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. बघा, व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड म्हणजे त्या जहाजाला टायटॅनिक नाव का देण्यात आलं किंवा टायटॅनिकचा अर्थ काय. व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड, त्या जहाजाला टायटॅनिक नाव का देण्यात आलं, ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आणि दुसरा प्रश्न आहे व्हॉट फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप. त्या जहाजावरती कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या. या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. बघूया आपण. ऑन 10th April 1912 द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage, that is, her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. ऑन 10th April 1912, 10 एप्रिल 1912 रोजी द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड, जगामधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात लक्झरियस म्हणजे की ऐशो आराम असणारं, सेट सेल फ्रॉम साऊथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क, इंग्लंडपासून हे न्यूयॉर्कला निघालेलं होतं. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक, आणि त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. आता टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिक म्हणजे ह्यूज म्हणजे व्हेरी बिग, खूप मोठं, आहे की नाही. ह्यूज म्हणजे टायटॅनिकचा अर्थ काय, खूप मोठं. धिस वॉज हर मेडन वॉयज, आणि आपल्या प्रवासाला ते निघालं. दॅट इज द फर्स्ट वॉयज. आता हे त्या जहाजाचं हे पहिलाच प्रवास होता. सागरी प्रवासाला आपण वॉयज म्हणतो. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड आउट मोर दॅन 2,000 पॅसेंजर्स. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन. आता अटलांटिक महासागर ओलांडण्यासाठी हे जहाज तयार करण्यात आलेलं होतं. शी कॅरीड मोर दॅन 2,000 पॅसेंजर्स, आणि पॅसेंजर्स किती होते बघा या जहाजामध्ये, 2,000. मोर दॅन 2,000 म्हणजे 2,000पेक्षा जास्त लोक त्या जहाजामध्ये होती. ते जहाज कॅरी करत होतं 2,000पेक्षा जास्त लोक. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाऊन, आणि टायटॅनिक जहाज म्हणजे समुद्रावरती तरंगणारं एक शहरच होतं. अशा प्रकारे ते दिसायचं, म्हणजे तरंगत शहर किंवा तरंगत गाव, अशा पद्धतीनं इतकं विशाल, इतका मोठं जहाज ते दिसत होतं. पुढे बघूया. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. शी वॉज ॲज टॉल ॲज ए बिल्डिंग विथ 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining rooms, shops and swimming pools. आता बघा, या दुसरा प्रश्न जो आपला आहे की कोणत्या सुखसुविधा त्या जहाजावरती होत्या, तर त्याचा उत्तर आपल्याला या पॅराग्राफमध्ये आहे. बघूया. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येकजण या टायटॅनिक शिपला जगातलं सगळ्यात चांगलं जहाज संबोधित होते, म्हणायचे. म्हणजे सगळेजण म्हणायचे की हे जगातलं सगळ्यात चांगलं जहाज आहे. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर, आणि प्रत्येकाला या जहाजावरती अभिमान होता, गर्व होता.
शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. म्हणजे एखादी 15 मजली इमारत जितकी उंच असते तितकी उंच हे जहाज होतं. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आणि या 15 मजली जहाजामध्ये एक हॉटेल पण होतं, लार्ज हॉटेल, खूप मोठं हॉटेल होतं. विथ ग्रँड स्टेअरकेस. आणि मोठमोठ्या पायऱ्या होत्या, जिने होते. डायनिंग रूम्स, जेवायच्या खोल्या होत्या. शॉप्स, दुकानं होती. अँड स्विमिंग पूल्स, आणि आंघोळीसाठी स्विमिंग पूल पण त्या जहाजामध्ये होते. म्हणजे बघा किती सुखसुविधा त्या ठिकाणी होत्या. लार्ज हॉटेल आहे ते, हॉटेल होतं. ग्रँड स्टेअरकेसेस, जिने होते मोठाले. डायनिंग रूम्स, जेवणाच्या खोल्या, मेजवानीच्या खोल्या होत्या. शॉप्स होते, दुकानं होती, आणि स्विमिंग पूल होते. या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्या जहाजावरती होत्या. पुढं बघूयात. एव्हरीवन दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक, दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. द शिप्स builders were so sure of this that they put only a few lifeboats on the ship. बघा, एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. सिंक म्हणजे बुडणे. एव्हरीवन थॉट, प्रत्येक जणाचा असा विचार होता की दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक, म्हणजे टायटॅनिक जहाज हे कधीही बुडू शकत नाही किंवा बुडणार नाही, अशा प्रकारे प्रत्येकाचा विचार होता. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. आणि म्हणून कधीही न बुडणारा असं जहाज असल्या कारणानं त्याला प्रत्येकजण काय म्हणत होता की द अनसिंकेबल शिप, म्हणजे न बुडणारं जहाज. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ दिस. आणि ज्या लोकांनी, ज्या कारागिरांनी, ज्या इंजिनियर्सनी हे शिप बनवलेलं होतं, त्यांनासुद्धा या जहाजाविषयी खूपच खात्री होती. दॅट दे पुट ओनली ए फ्यू लाईफबोट्स. आणि हे जहाज बुडू शकत नाही असं त्यांची खात्री असल्याकारणानं त्यांनी लाईफबोट्स त्या शिपवरती खूप कमी ठेवल्या होत्या. ओनली फ्यू, काही मोजक्याच लाईफबोट्स त्या जहाजावरती उपलब्ध होत्या. पुढं बघा. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. The journey was very comfortable. हा जो प्रवास आहे, हा प्रवास जो आहे खूपच आरामदायी प्रवास होता. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. आणि त्या जहाजामधून प्रवास करणारे जे काही पॅसेंजर्स होते, प्रवासी होते, त्यांना त्या प्रवासावरती खूप घमेंड होती, खूप गर्व होतं, खूप अभिमान होता. कारण जगातल्या सगळ्यात चांगल्या जहाजामधून ते प्रवास करत होते. दे फेल्ट सेफ. आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात सुरक्षित, सगळ्यात आरामदायी अशा जहाजामध्ये प्रवास करत असल्यामुळं त्या सर्वांना कसं वाटत होतं? सेफ वाटत होतं, एकदम सुरक्षित असं वाटत होतं. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. आता 10 तारखेला बघितलं आपण की 10 एप्रिल रोजी, 10 एप्रिल 1912 रोजी हे प्रवासाला जहाज निघालं. आणि पुढं काय झालं बघा. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. 14 एप्रिलचा रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर अँड सी वॉज काम. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly, at 11:40 p.m., the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg, he yelled. बघा, मग पुढं काय झालं 2 दिवसांनी. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. 14 एप्रिलची रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर. आकाश स्वच्छ होतं. अँड द सी वॉज काम. आणि समुद्रसुद्धा शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप.
आणि रात्रीची वेळ असल्याकारणानं बरेचसे प्रवासी हे झोपी गेलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. आणि हे जहाजाचा जो कॅप्टन होता त्याचं नाव होतं कॅप्टन स्मिथ. त्याला माहिती होतं की आपल्या प्रवासामध्ये किंवा आपल्या जहाजाच्या जवळच आईसबर्ग्स आहे. आईसबर्ग्स म्हणजे हिमनग ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही. समुद्रामध्ये एक बर्फाच्या अशा टेकड्या काही ठिकाणी असतात, त्याला आईसबर्ग्स म्हणतात. सो ही टोल्ड ए मॅन टू कीप ए वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. आणि जवळच आईसबर्ग असल्या कारणानं हे हिमनग असल्या कारणानं त्यांनी एका माणसाला टॉपवरती त्या जहाजाच्या टेरेसवरती बसवलेलं होतं, टॉपवरती बसवलेलं होतं की आईसबर्ग कुठं दिसतंय का ते बघ म्हणून. सडनली ॲट 11:14 आणि रात्री 11:40 द मॅन सॉ समथिंग. त्या माणसाला काहीतरी दिसलं जे निरीक्षण करत होतं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि त्याला एकदम थंडीच वाजून आली. ए ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. आणि टायटॅनिक प्रवास करत असलेले किंवा टायटॅनिक हे जहाज ज्या दिशेनं जात होतं त्या रस्त्यामध्येच एक मोठं आईसबर्ग जो आहे, एक मोठा हिमनग जो आहे त्या ठिकाणी उभा होता. आणि मग ते बघितल्यानंतर तो मोठ्यानं ओरडला, आईसबर्ग ही येल्ड. आणि तो मोठ्यानं ओरडला, आईसबर्ग आहे म्हणून. तर या ठिकाणी आपण एक पॅसेज संपवलेला आहे द अनसिंकेबल शिपचा. तर या 2 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी दिलेली आहेत की प्रश्न आपले असे होते, व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. टायटॅनिकच का म्हटलं गेलं किंवा त्या मोठ्या जहाजाला टायटॅनिक हे नाव का देण्यात आलं. अँड व्हॉट फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप. आणि त्या जहाजावरती कोणती सुखसुविधा होत्या हेही आपल्याला या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या 2 प्रश्नांची उत्तरं लिहा. अधिक स्वाध्याय तुम्हाला असा आहे की या धड्यावरती जे नवीन शब्द तुम्हाला वाटतात त्या नवीन शब्दांची यादी करा आणि त्याचे अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा आणि ते पाठ करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.